4 दिवसांपूर्वीचा सोशल मीडियावरील तो हसरा खेळता चेहरा, मजेशीर व्हिडिओ, ग्रामीण शैली आणि महाराष्ट्राची खाद्य संस्कृती घराघरापर्यंत पोहोचवणारी रोहिणी पराध्ये. मंगळवारी जिच्या निधनाच्या बातमीनं सोलापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ही गोष्ट आहे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात वसलेल्या ब्रह्मपुरी या गावातील हॉटेल ग्रामपंचायत या हॉटेलच्या व्यावसायिक मालकिनीची आणि एका प्रसिद्ध रील स्टारची. सोशल मीडियावर अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले रोहिणी पराध्ये आणि त्यांचे पती निलेश पराध्ये हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी या गावचे. हॉटेल ग्रामपंचायत आणि निलेश पराध्ये या 2 इंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून या दोघांनीही सोशल मीडियावर ग्रामीण विषय, सामाजिक विषय, महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आणि विनोदी शैलीतील त्यांचं सादरीकरण यामुळे अनेकांचे मन जिंकले होते. दैनंदिन जीवनातील पती पत्नीमधील हलके फुलके विनोद, स्वयंपाक करण्याची पद्धती, एखादा पदार्थ बनविण्याची रेसिपी, सामाजिक प्रश्न, ग्रामीण प्रश्न हे सगळं काही विनोदी सादरीकरणातून मांडण्यासाठी हे पराध्ये दाम्पत्य प्रसिद्ध होतं. त्यांना या दोन्हीही अकाउंटच्या माध्यमातून अनेक फॉलोअर्स मिळालेले होते. पण हे सगळं असताना रोहिणी पराध्ये यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, हा प्रश्न आज तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनात आहे. रोहिणी पराध्ये आणि निलेश पराध्ये या 2 रील स्टारची ही गोष्ट. सोशल मीडियावर मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे हॉटेल ग्रामपंचायतचे ग्राहक विलक्षणरित्या वाढले होते. संपूर्ण महाराष्ट्रात हॉटेल ग्रामपंचायतनी वेड लावलं होतं. अनेक लोक खास इथलं ढवारा मटण खाण्यासाठी दूरवरून येत होते. पण हा सगळा सुखी संसार चांगल्या प्रकारे चालू असताना रोहिणी यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, हा प्रश्न तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनात आहे. या प्रकरणामागे नेमकी कोणती कारणं असू शकतात? रोहिणी आणि निलेश यांची आतापर्यंतची स्टोरी काय आहे? ते हॉटेल व्यवसायात कसे उतरले आणि हॉटेल ग्रामपंचायतचं नाव महाराष्ट्रातील प्रत्येक खवईगिरीपर्यंत कसं पोहोचलं, याचा सविस्तर आढावा घेणारी ही इनसाइड स्टोरी. नमस्कार, मी विश्वंभर पाठक, क्रांती न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सोलापूर मंगळवेढा हायवेवर हॉटेल ग्रामपंचायत वसलेलं आहे. निलेश पराध्ये आणि रोहिणी पराध्ये हे दोघेही हे हॉटेल चालवत. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे येथील ढवारा मटण थाळीला संपूर्ण महाराष्ट्रात मागणी आहे आणि त्यामुळेच या हॉटेलवर खवईगिरींची, ग्राहकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळत. एवढंच नाही तर अनेक सेलिब्रिटी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी, नेते मंडळी सुद्धा या हॉटेल ग्रामपंचायतला भेट दिल्याशिवाय पुढे जातच नसत. हे सगळं काही चालू असताना मंगळवारी दिनांक 26 मे 2026 रोजी एक बातमी महाराष्ट्रात येऊन धडकली. हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीन रोहिणी पराध्ये यांनी आत्महत्या केल्याची. रोहिणी पराध्ये यांचा स्वभाव अत्यंत हसरा खेळता मनमिळावू होता, सर्वांना आपलंसं करणारा होता आणि त्यामुळेच या हॉटेल ग्रामपंचायतला प्रसिद्धी सुद्धा मिळाली. हॉटेल ग्रामपंचायतमधील खवईगिरींसाठी स्वयंपाक बनवण्याचं काम या स्वतः रोहिणी करत, त्यामुळे त्यांना एक उत्तम पाककला सुद्धा अवगत होती आणि ज्यामुळेच हे हॉटेल दूरपर्यंत पोहोचलं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्महत्या करण्याच्या 2-3 दिवस आधी याच खोलीमध्ये रोहिणी पराध्ये यांनी एक रील बनवली होती, एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच खोलीमध्ये मंगळवारी त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं. मित्रांनो, नियती ही किती निष्ठुर असते, क्रूर असते, याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला रोहिणी यांच्या जाण्याने मिळालं. ज्या हॉटेलमुळे रोहिणी यांना पैसा, प्रसिद्धी, यश सर्व काही मिळालं, त्याच हॉटेलमध्ये रोहिणी यांनी जीवनातील शेवटचा श्वास घेतला. दिनांक 26 मे 2026 वार मंगळवार या दिवशी दुपारी 2:30च्या सुमारास रोहिणी यांनी हॉटेल ग्रामपंचायतच्या किचनमध्ये ओढणीच्या साह्यानं पत्र्याच्या अँगलला
गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहिणी यांचे पती निलेश पराध्ये यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी म्हणजेच दिनांक 26 तारखेला दुपारी 2च्या सुमारास पती पत्नीमध्ये हॉटेलच्या प्रांगणात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद झाल्यानंतर रोहिणी या चिडून स्वयंपाकघरात गेल्या. त्या वेळात निलेश हे सुद्धा हॉटेलच्या बाहेरच होते. ते मोबाईल पाहत होते. बराच वेळ उलटून गेल्यानंतर त्यांना असं जाणवलं की रोहिणीचा आवाज देखील येत नाहीये आणि त्यामुळेच निलेश हे उठून हॉटेलच्या किचनकडे वळले. त्यांनी स्वयंपाकघराचा दरवाजा ठोठावला, पण आतून त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. निलेश यांनी खिडकीतून आतमध्ये डोकावून पाहिलं असता त्यांना रोहिणी यांचा पत्र्याच्या अँगलला लटकलेला मृतदेह नजरेस पडला. एकंदरीत हे दृश्य निलेश यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक होतं. त्यांनी हॉटेलच्या आजूबाजूच्या लोकांना बोलावलं. त्या सर्वांच्या मदतीनं किचनचा दरवाजा तोडला आणि रोहिणी यांचा लटकलेला तो मृतदेह काढून अकलूज येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केलं. डॉक्टरांनी अगदी काही काळातच त्यांना मृत घोषित केलं आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली. रोहिणी आणि निलेश यांची पूर्व कहाणी तशी रंजकच आहे. निलेश आणि रोहिणी हे तसे एकाच गावचे. त्यांनी प्रेमविवाह केला. सुरुवातीला ते पुण्याला होते. पुण्याला असताना त्यांनी एकत्रित रील्स बनवायला सुरुवात केली. या रील्स त्यांनी सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली आणि त्यांना असं जाणवलं की आपल्या रील्सला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांना मिळणाऱ्या लाईक्सची, फॉलोअर्सची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच होती आणि याच कारणांमुळे या दोघांनी आपल्या गावाकडे जाऊन एक व्यवसाय उभारायचं ठरवलं. त्यांनी आपल्या गावाकडे अर्थात मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी या गावात हॉटेल व्यवसाय उभारायचं ठरवलं. काही काळातच त्यांनी हॉटेल ग्रामपंचायत उभारलं. या सोशल मीडिया मार्केटिंगचा त्यांना फायदा असा झाला की हॉटेल ग्रामपंचायतची ओळख, तिथल्या स्वादिष्ट पाककृतींची ओळख आणि तिथली जी स्पेशल मटण थाळी आहे याची ओळख महाराष्ट्रातल्या अनेक खवय्यगिरींना झाली आणि त्यामुळे आवर्जून सोलापूरला आलेला, मंगळवेढ्याला आलेला प्रत्येक खवय्यगिरी तिथे येऊन त्या हॉटेलला भेट देत होता आणि तिथल्या पदार्थांचा आस्वाद देखील घेत होता. निलेश पराध्ये हे एक उत्तम पत्रकार आहेत. स्थानिक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्न ते लोकांसमोर मांडत असतात. त्यांच्या या पत्रकारितेमध्ये पत्नी रोहिणी पराध्ये यांची सुद्धा मोलाची साथ त्यांना मिळत होती. एकीकडे प्रेमविवाह यशस्वी झाला असताना, दुसरीकडे हॉटेल व्यवसाय यशस्वी झाला असताना, त्यातून प्रचंड यश, पैसा, प्रसिद्धी मिळालेली असताना आणि दुसरीकडे हा एकंदरीत संसार सुखी आनंदी चालू असताना रोहिणी यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, हा प्रश्न आज सगळ्यांच्याच मनात आहे. या प्रकरणाचं ठोस कारण अद्याप आपल्यासमोर आलं जरी नसलं तरी मंगळवेढा पोलीस हे या प्रकरणात पुढील तपास करत आहेत. या प्रकरणामध्ये काही संभाव्य कारणं सांगितली जात आहेत. यातील पहिलं संभाव्य कारण मानलं जात आहे ते म्हणजे हॉटेल ग्रामपंचायतच्या निर्माण झालेल्या 2 नवीन शाखा. सोशल मीडियावर हॉटेल ग्रामपंचायतला मिळालेली उदंड प्रसिद्धी पाहून पराध्ये कुटुंबांनी मंगळवेढा तालुक्यातच या हॉटेलच्या आणखीन 2 शाखा निर्माण केल्या. मूळ हॉटेल आणि त्याच्या 2 शाखा म्हणजे या तिन्ही हॉटेलचं व्यवस्थापन, आर्थिक नियोजन आणि एकंदरीतच लोकांच्या, ग्राहकांच्या अपेक्षा वाढल्याने ह्या सगळ्या हॉटेलची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी त्यांच्यावर आलेला ताणतणाव साहजिकच आहे. कुठल्याही व्यवसायात आपल्याला आपल्या प्रोडक्टची, आपल्या ब्रँडची जर क्वालिटी टिकवायची असेल, मेंटेन करायची असेल तर ताणतणाव हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असतोच. आणि कदाचित याच ताणतणावातून रोहिणी यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं असावं. दुसरं संभाव्य कारण मानलं जात आहे ते म्हणजे पती पत्नीतील वाद. संसार म्हटलं की पती पत्नीमध्ये भांड्याला भांडं लागणारच आणि अशा काही खाजगी कारणावरून त्यांच्यात वाद झालेले असावेत आणि या वादातूनच रोहिणी यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं असावं.
तिसरं कारण मानलं जात आहे ते म्हणजे खाजगी स्वरूपाचं. रोहिणी आणि निलेश यांचा हा प्रेमविवाह होता. तो आंतरजातीय होता आणि विशेष म्हणजे रोहिणी यांचा हा विवाह दुसरा होता. पूर्वी त्यांचा एक विवाह झाला होता. पतीपासून विभक्त होऊन हा दुसरा प्रेमविवाह त्यांनी केलेला होता. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला खाजगी आयुष्यातील काही गोष्टींची, काही विषयांची किनार आहे का, त्यांचा काही संदर्भ आहे का, याबद्दल आता विस्तृत चौकशी मंगळवेढा पोलीस करत आहेत. पण क्रांती न्यूजच्या प्रेक्षकांना हेच मला सांगायचं आहे की हे सगळे जे कारणं आहेत ते संभाव्य कारणं आहेत. हे फक्त चर्चिले जाणारे कारणं आहेत. त्यामुळे अजून तरी समाजात, कुटुंबात किंवा पोलीस प्रशासनातर्फे कुठलीही अशी ठोस भूमिका, ठोस कारणं हे आपल्यासमोर मांडले गेले नाहीत. त्यामुळे आपल्याला खरं कारण शोधण्यासाठी, जाणण्यासाठी प्रतीक्षा तर करावीच लागेल. पण या घटनेनं आपल्यासमोर काही प्रश्न निर्माण केले आहेत. स्क्रीनवर दिसणारं आयुष्य आणि वास्तवातलं आयुष्य हे एकमेकांपासून अत्यंत वेगळं असतं. आपल्याला स्क्रीनवर दिसणारं एखाद्याचं हसू, एखाद्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं स्मितहास्य हे त्याच्या सुखी, आनंदी आणि परिपूर्ण जीवनाचं द्योतकच असेल, ते प्रतीकच असेल असं नाही. सोशल मीडियावर एखादा आनंदी चेहरा वैयक्तिक जीवनात मात्र संकटांनी, दुःखांनी, नैराश्यांनी ग्रासलेला सुद्धा असू शकतो. या चमकदार पडद्यावर जे काही आपण पाहतो त्या मागची बाजू आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळेच सोशल मीडिया, रील स्टार यांच्या खाजगी आयुष्यात नेमक्या कोणत्या अडचणी आहेत, ते कुठल्या परिस्थितीतून जात आहेत हे आपल्याला माहीत नसतं. रोहिणी पराध्ये एक प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक, प्रत्येकाला हसवणारी, प्रत्येकाच्या मनात घर करणारी एक प्रसिद्ध रील स्टार, जिच्या जाण्यानं आज सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण केलाय की खरोखरच माणूस सुखी आहे का? सोशल मीडियावरचा झगमगाट, मिळणारी प्रसिद्धी, लाखो लाईक्स, लाखो फॉलोअर्स, पण त्यांना आपल्या मनातलं, आपल्या आयुष्यातलं दुःख हे कधीच दिसत नसतं. रोहिणी पराध्ये यांच्या जाण्यानं आपल्या सर्वांना एक संदेश मिळालाय. प्रत्येकाने वेळात वेळ काढून दिवसातून अर्धा तास मोबाईल बाजूला ठेवून आपल्या मित्रांशी, आपल्या कुटुंबियांशी, आपल्या नातेवाईकांशी 2 प्रेमळ शब्दांचा संवाद साधा. कदाचित तुम्ही बोललेले 2 शब्द त्यांना फाशीच्या दोरापासून दूर करू शकतात, त्यांचं आयुष्य वाचवू शकतात, त्यांना एका सुखी, आनंदी जीवनाचा मार्ग दाखवू शकतात. सध्याच्या स्पर्धेच्या युगात, ताणतणावाच्या युगामध्ये आपल्या 2 शब्दांची किंमत ही फार मोठी आहे. त्यामुळेच संवाद साधूया, बोलूया, एकमेकांचं दुःख समजून घेऊया आणि जीवनात पुढे जाऊया. क्रांती न्यूज चॅनलतर्फे रोहिणी पराध्ये यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, एखाद्या घटनेमागची इनसाइड स्टोरी आणि त्यामागचं वास्तव समजून घेण्यासाठी, जाणण्यासाठी क्रांती न्यूजच्या यूट्यूब चॅनलला फॉलो नक्की करा. त्याचबरोबर आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद.